प्रकारचे औषध देतात सर तुम्ही? 4 नाव सांगितले. 4 प्रकारचे औषध देतात. त्याच्यामध्ये ते माहिती आहे का, तुम्ही जे औषध दिलं ना त्या औषधामध्ये मला फरक पडला नाही. डायरेक्ट तुम्ही त्या औषधामुळे मला नाही का डायरेक्ट माझ्या लिव्हरवर सूज आली, पूर्ण माझ्या छातीमध्ये चमक निघायला लागली, पूर्ण हातामध्ये मुंग्या यायला लागल्या. मी धनवेवाल्याला विचारून घ्या, तुम्ही धनवे हॉस्पिटलमध्ये माझा 8 दिवसापासून स्टेटमेंट चालू आहे माझी, म्हणजे 29 तारखेपासून चालू माझी. त्याच्यानंतर जिल्हा हॉस्पिटलमध्ये गेलो मी, तिकडे माझं पूर्ण एक्सरे वगैरे सगळं काढले. थोडं तरी गेली असते बोलले. नाही पण कसं माहिती का, मला ते डायरेक्ट झालं. मी तिकडे आलं तर मला जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दुसऱ्या बी लोकांना दिसला नाही. तिथंच मी तिथे आलतो ना तुमच्याकडे, तिथं दाखवून तुम्ही होते ना, तुम्हाला बोललो ना मी दवाखान्यामध्ये. तुम्ही मला वेगळं बोलले नाही, तुम्हाला म्हटलं ना मला औषध पाहिजे, औषध द्यायचं नाही म्हणलं तुम्हाला मी. तुम्हाला काय बोललो तुम्ही? कारण मी कुठं असं येत नाही प्रॉब्लेम मध्ये की मला नाही का ते दवाखान्याशिवाय मला दुसरा इलाज झालं नाही. आता पहिले मला असं वाटत नव्हतं, म्हणजे असं कोणत्या गोष्टी. आता एक सांगतो थोडक्यात मिटत असेल सांगा, थोडक्यात मिटत असेल तर सांगा, नाही सर मिटवायचं ते सांगा. नाही सर नाही मिटवायचं ना? नाही ठीक. कारण की माहिती का, मला जो त्रास आहे सांगूच नका, मिटवायचं नाही म्हटलं चालतं. ओके, धन्यवाद. आप देख रहे हैं MCN समाचार। मैं हूँ शेख जलील औरंगाबाद से। आज हम आए हैं औरंगाबाद के महानगर पालिका के सामने। यहाँ पर जगदीश भाऊ विरसने उपोषण पे बैठे हैं। आइए देखते हैं इनकी क्या मांगनी है, कि किस मांगों को लेकर यहाँ पर उपोषण पे बैठे। मी जगदीश तुळशीराम बिरसने, राहायला मी शेडुक्यान शिवणला आहे आणि माझी अशी मागणी आहे की राजेंद्र दोड यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. कारण की हा राजेंद्र दोड हा फ्रॉड डॉक्टर आहे. याने नाही का याचं कृष्ण गोपाल औषधालय, अचल कॉम्प्लेक्स, गजानन मंदिर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याचावाला दवाखाना आहे आणि हा दवाखाना त्याच्या वेळेला कमीत कमी या ठिकाणी औरंगाबादच्या कमीत कमी त्याचे 30 ते 40 त्याचे दवाखाने आहे याच नावानं. आणि त्याचं मी त्याच्याकडे नाही का माझ्यावालं अंग हातपाय दुखत होतं, त्यासाठी मी त्याच्याकडे गेलो मी आणि इलाज माझावाला लवकर बरा होईल यासाठी त्याच्याकडे गेलो मी. मला दुसऱ्याने सांगितलं होतं. क्या हो गया था, आप वहाँ पर इलाज के लिए गए तो? मेरे हाथ पैर दुख रहे थे, तो मैं वहाँ पे जाने के बाद में मेरे को कुछ 1 मिनट, ये अधिकारी जे आहे या अधिकारीची बोगस डॉक्टरची तक्रार या अधिकाऱ्याकडे दिली होती मी. मला असं वाटलं की हा डॉक्टर फ्रॉड आहे का काय, याच्यावेळी मला शहानिशा करायची होती. तर आरोग्य अधिकारीने त्यांनी सर्वांना 2 महिने वेळ घेतला आणि वेळ घेऊन त्यांना धाड मारण्यासाठी पथक आला त्यांच्यावाला आणि त्यांनी नाही का पुंडलिकनगरच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि आरोग्य अधिकारी हे दोन्ही मिळून तिकडे छापा टाकणार होते. यांचे आरोग्य अधिकारीने काय सांगितलं मला की आम्ही तिकडे धाड टाकणार होतो, आम्ही तिकडे छापा टाकणार होतो, पण तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनचे पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे काही कर्मचाऱ्यांनी त्यांना दूरध्वनी क्रमांक त्यांच्यावरती त्यांना फोन केला आणि कळवलं की तुमच्या दवाखान्यामध्ये तुमच्या या ठिकाणी धाड पथक येणार आहे आणि तुम्हाला ते तात्काळ धरणार आहे असे त्यांनी मला पत्राद्वारे सांगितलंय. पण यांनी तिथे गोपनीय त्याने धडक मोहीम घेतलेली आहे. तिथे त्यांना दोषी राजेंद्र दोड हे दोषी आढळलेला आहे. पण तरीही सुद्धा पुरावे नष्ट करण्यासाठी, त्या डॉक्टरचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्याने आणि पोलीस कर्मचाऱ्याने संगत मंगत करून त्याला पाठबळ दिलेला आहे. आणि आपल्या या औरंगाबादमध्ये भरपूर ठिकाणी जे काही बोगस डॉक्टर आहे या बोगस डॉक्टराला सर्वात पाठबळ देण्यासाठी हे आपले महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी हे संपूर्ण त्यांना सपोर्ट करत आहे. कारण की आतापर्यंत भरपूर तक्रारी या महानगरपालिकेमध्ये आलेल्या आहे. कारण की मुकुंदवाडीमध्ये बी असा प्रकरण घडलेला होता, त्याच्यावरती
तात्काळ कारवाई झालेली आहे, पंचनामा झालेला आहे, सर्व काय झालेलं आहे, पण तरी त्या डॉक्टरवरती हाती गुन्हा दाखल झालेला नाही. कारण की त्यांना आशीर्वाद या पारस मंडलेचा यांचा आशीर्वाद त्यांना आहे, राणे मॅडमचा आशीर्वाद त्यांना आहे, परत धनोले मॅडमचा आशीर्वाद आहे, समीर खान यांचा आशीर्वाद त्यांना आहे. त्यामुळे आपल्या औरंगाबाद मधल्या भरपूर डॉक्टराला यांचा पाठिंबा असल्यामुळे हे आतापर्यंत कारवाई करत नाही. मी इथे आज 2 दिवस झालेले आहे, मी इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि माझी मागणी अशी आहे की जोपर्यंत या अधिकाऱ्यावरती आणि या बोगस डॉक्टरवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार आहे. आणि या बोगस डॉक्टरांनी माझ्यावरती बोगस असल्यामुळे ते तात्काळ धरल्या गेलेल्यामुळे त्यांनी माझ्याकडे काही मला सांगितले की तू तक्रार करू नको, काही नको, आणि तुला जर तक्रार करायची असेल तर मग तुझं बरं वाईट होईल अशा मला त्यांनी धमक्या दिल्या आहे. त्यांनी त्यांच्यासोबत मनोज कायके वगैरे आणि नांदेडकर असे 2 माणसं त्यांनी आणले होते. परत फोनद्वारे मला त्यांनी नाही का संपर्क साधला, फोनद्वारे मला त्यांनी धमकी द्यायची प्रयत्न केला त्यांनी. त्याच्यानंतर माझ्या जर जीवाला जर बरं वाईट जर काही झालं याचा जबाबदार हे आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि बोगस डॉक्टर आणि त्यांनी जे आणलेले होते जे 2-3 बागड बिल्ले हे माझ्या जीवाचं जर काही बरवाड झाले तर त्याची जबाबदार हे राहणार आहे. आणि यांच्यापासून मला बरेचसे धमके येत आहे. आणि त्यांचा जो व्हिडिओ आहे माझ्याकडं, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की थोडक्यात काही जरा होत असेल, थोडक्यात मॅनेज होत असेल तर ते बघा, नाही नसेल करायचं असेल मॅनेज तुम्हाला तेही सांगा, असे त्यांनी धमकी वगैरे दिलेली आहे. आणि त्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. मी हा व्हिडिओ MCN समाचार तुमच्याकडे मी हा स्वाधीन करतो व्हिडिओ. आणि माझ्या जर शरीराला जर काही इजा झाल्या की माझ्या हातामध्ये मुंग्या येत आहे, माझ्यावाल्या किडनीला सुजा आलेली आहे आणि मला या औषध जेव्हापासून मी खाल्लेलं आहे तेव्हापासून माझ्या शरीराला खूप त्रास होत आहे. जर माझं काही बरं वाईट झालं तर याचा जबाबदार हे अधिकारी आणि राजेंद्र दोड आणि त्याच्यासोबतचे आलेले जे वागडबिल्ले आहे हे राहील. आणि याची नोंद मी यांनी मला जे टाईट मारल्या होत्या, जे मला त्यांनी अडवलं होतं महानगरपालिकेमध्ये, त्यांची मी तक्रार सिटी चौक पोलीस स्टेशनला दिलेली आहे. आणि त्यांनी NC दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि गुन्हा दाखल काही केलेला नाही. आणि माझं जर आज उद्या बरं वाईट झालं, जर मला कोणताही आजार झाला या कोणताही मला पॅरलाइज झालं किंवा मी कोणत्याही जर आजारानं जर मला बरं वाईट माझं काही झालं की याचा जबाबदार हेच राहणार आहे. मी आज हे सांगता येईल. मला जर इथं न्याय नाही मिळाला तर मी तात्काळ कोर्टामध्ये बी जाणार आहे, हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे. परत मी मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये सुद्धा जाऊन आंदोलन करणार आहे. आणि त्या आंदोलनामध्ये जर इकडे लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर माझं पुढचं भूमिका 100% मी न्यायालयामध्ये हाईकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे. आप 2 दिन से यहाँ पर बैठे हैं महानगर पालिका के सामने उपोषण पे, तो महानगर पालिका के कोई अधिकारी आपके पास मिलने के लिए आए या नहीं आए अभी तक 2 दिन में? 2 दिवसामध्ये कोणताही अधिकारी इकडे आलेला नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याने मला कोणत्याही गोष्टीचा मला काही नाही. आणि या अधिकाऱ्याने फक्त पाठिंबा बोगस डॉक्टरला देत आहे. या औरंगाबादमध्ये भरपूर बोगस डॉक्टर आहे, यांनाच पाठिंबा आहे आणि यांनाच आशीर्वाद आहे. बोगस डॉक्टरच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी हे सर्वजण यांच्याकडून हातमिळवणी करून त्यांच्यासोबतच यांना पाठिंबा देत आहे. त्यामुळे आतापर्यंत काही जनतेच्या लोकांनी यांच्या शरीराशी खेळत आहे. आज एखादा व्यक्ती जर आजारानं जर मेला या कोणत्या ह्या औषधानं जर काही बरं वाईट झालं याचा जबाबदार कोण राहणार आहे? आज हे बोगस डॉक्टर आहे बिनधास्तपणे आपला स्वतःचा बिझनेस चालू करत आहे. बिझनेस हे काही बंगाली डॉक्टर आहे, भरपूर काही एकेका डॉक्टरला 3-3, 4-4 डिग्री आहे, बळजबरी खोट्या डिग्री खोट्या काही असेल. आणि यांना जे लायसन मिळत आहे तर या लायसन मार्फत मग यांच्या पाठीशी हात आरोग्य अधिकाऱ्याचा आहे का वैद्यकीय अधिकाऱ्याचा आहे का कोण कलेक्टरचा हात आहे यांच्यावरती? कोणाचा हात आहे की जे इतक्या बिनधास्तपणे हे जे आपल्या हर ठिकाणी औरंगाबादमध्ये कानाकोपऱ्यामध्ये हे आपला स्वतःचा दवाखाना चालू ठेवत आहे. जर
आतापर्यंत सर्वांनी नोंद घ्यायला पाहिजे. सर्वांना अधिकाऱ्यांना यांची चौकशी केली पाहिजे, यांचे मालमत्तेची चौकशी केली पाहिजे. यांच्यावरती नाही का आतापर्यंत यांच्या या बोगस डॉक्टरापासून या लोकांनी काही कोटी रुपयाची संपत्ती कमवलेली आहे. अधिकाऱ्यांना बी आणि डॉक्टरांना बी यांच्यावरली सीबीआय चौकशी झाली पाहिजे. यांच्यावरली तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांची मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. याकरता मी इथे उपोषणाला बसलेलो आहे. जर मला लवकर न्याय नाही मिळाला तर मी आझाद मैदानाला जाईन. तिथे न्याय नाही मिळाला तर मी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे 156 खाली. कारण की मी दलित समाजाचा असल्यामुळे माझी तक्रार घेत नाहीये दलित समाजाचे. आता भरपूर काही अधिकारी आहे, भरपूर अधिकारी हे सर्वच सर्व मी दलित असल्यामुळे तक्रार घेत नाही माझीवाली. मला जरा न्याय नाही मिळाला तर याच्या पुढचं लवकरच्या लवकर मी न्यायालयाचा दरवाजा खटखटानं हे करणार आहे, जाणार आहे. मी आज औरंगाबादमध्ये कानाकोपऱ्यातून भरपूर ठिकाणातून काही तक्रारी आलेल्या आहे. या पारस मंडले साहेबाच्याकडं, राणे मॅडमकडं भरपूर तक्रारी आलेल्या आहे. पण आतापर्यंत कोणत्याही तक्रारीचं निवारण केलेलं नाही, कोणालाही समाधान झालेलं नाही, कोणत्याही बोगस डॉक्टरवरती कारवाई झालेली नाही. फक्त त्यांना पाठ राखणे आणि त्यांच्यावरती त्यांना पाठबळ देण्याचं काम करत आहे.